नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये काव्य आणि पार्थ हे पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुमची तक्रार काय आहे। काव्य म्हणते की नाही तक्रार आमची काहीच नाही आणि सॉरी बाय द वे मी काव्य पार्थ देशमुख आणि हे माझे मिस्टर पार्थ देशमुख। तेव्हा पार्थ इन्स्पेक्टर साहेबांना नमस्कार करतो। काव्य सांगते की मी IASची तयारी करते तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की मग काय आणि काव्य आता परत सांगायला सुरुवात करते की IAS तर ते मी पुढच्या महिन्यात होईलच, काही काम करण्यासाठी IAS होण्याची वाट कशाला बघायची, हो की नाही। जे काम उद्या करायचं ते काम आपण आजच करूयात असं मी ठरवलं। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कॉन्फिडन्स तुमचा चांगला आहे पण मुद्द्याचं बोला, नक्की काय कशासाठी आले होते। तेव्हा काव्य म्हणते की आपल्या हद्दीतील एक रोड आहे IIP रोड आणि बऱ्याचदा दुरुस्त करण्यात गेलेला आहे, परंतु बरेचसे काही खड्डे तर आहेतच आणि ऍक्सिडेंटच्या केस आहे तर तेथे वारंवार घडत असतात, हे तुम्हाला ऐकायला सुद्धा येत असतील आणि अनेक जणांचे ऍक्सिडेंट झालेत आणि कित्येक गरोदर बायका आहेत यांचे मिसकॅरेज सुद्धा झालेत। आणि हे बघा आता बरेचदा मात्र बरेच असे काहीतरी तिकडे आता उद्योग सुद्धा आहेत आणि बरेचसे असे स्त्रिया आहेत तर तेथून त्यांना प्रवास करावाच लागतो, गरोदर असो किंवा कोणतेही असो आणि जास्तीत जास्त मात्र तेथे मिसकॅरेजच्या ज्या केसेस आहेत ते जास्तच असतात। आणि हे बघा मी सुद्धा प्रेग्नेंट आहे तर मी माझ्या डोळ्यांनी एका आईला तिचं मूल गमावताना बघितलेला आहे, त्यामुळे तो रस्ता मला रिपेअर करायचा आहे, म्हणजे करून घ्यायचा आहे तर आणि तो रस्ता असा दुरुस्त करायचा आहे पुढची 50 वर्षे एकही घटना त्या रस्त्यावर घडायला नको इतका भक्कम तो रस्ता आता दुरुस्त करून घ्यायचा आहे। हे ऐकून आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कायो मिसेस काव्या तुम्ही तर प्रेग्नेंट आहात ना आणि त्यात म्हणजे हे सगळं तुम्हाला करायचं आहे का असं विचारतात। म्हणजे कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आलात, तुम्ही प्रेग्नेंट आहात मग तुम्ही काळजी घ्या, गर्भसंस्कार शिबिर अटेंड करा, अहो घरी आराम करा, स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा, यामध्ये कशाला लक्ष घालतात, असं नसते लफडे कशाला डोक्यावर घेतात आणि हे सर्व करायचं आहे तुम्हाला, यामध्ये लक्ष घालूच नका, स्वतःची काळजी घ्या आणि एक लक्षात घे हे तुमचं काम नाही। पार्थला तर राग येतो, पार्थ लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो मग तुम्ही सांगा की आमचं काम काय आहे, फक्त बसून राहायचं आणि बघत राहायचं, बदल नाही घडवायचा का। आणि तेवढ्यात काव्य म्हणते की पार्थ 10-9 आणि लगेच पार्थला समजतं। पार्थ लगेच म्हणतो की हे बघा काव्य माझी बायको आहे, माझ्या बायकोला मात्र मी कधी एकटं नाही पडून दिलं आणि बाय द वे मी आर्किटेक्ट आहे, मी बनवलेल्या एखाद्या बिल्डिंगच्या डिझाईन मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, रात्री मला झोप येत नसते आणि इथे एखाद्याने रोड कन्स्ट्रक्ट केलेला आहे तर बरेचदा तेथे मात्र लोकांना आपला जीव गमावा लागतो, असे अनेक लोक आहेत त्यांना आपला जीव गमावा लागलेला आहे आणि तेव्हा मात्र काहीच बदल घडवायचे नाही का। हे बघा लक्षात घ्या माझी बायको काव्य जे काही करतात ना आणि ते जे काही करणार आहे तर त्या करणारच आहेत आणि मी त्यांच्या सोबत आहेत आणि मला त्यांचा अभिमान वाटतो, असे खडे बोल मात्र उत्तर पार्थ देतो। तर काव्य आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की त्यासाठी तुमची एक छोटीशी मदत आम्हाला हवी होती। IIP रोडवर किती ऍक्सिडेंट झाले आणि किती मिसकॅरेजेस झालेले आहेत, ते कुणाकुणाचे झालेले आहेत, कुणाचे किती ऍक्सिडेंट झालेले आहेत, कुणाला आपला जीव गमावा लागलेला आहे, याची लिस्ट मात्र तुमच्याकडे तयारच असेल, ती लिस्ट तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आम्ही आमचं पुढचं काम आहे ते करायला मोकळे असू, आम्हाला फक्त तुमची इतकीच मदत हवी आहे की ती लिस्ट आम्हाला द्या। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब स्पष्ट नकार देतात, अहो हे बघा तुम्हाला जर ही लिस्ट दिली तर मात्र त्याचा गैरवापर होऊ शकतो। त्यावरती काव्य म्हणते की काय गैरवापर होऊ शकतो, मला तर लोकांची मदतच करायची आहे, त्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेऊन केस फाईल करायची आहे इतकंच। तेव्हा आता हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे तुम्हाला सगळीच काम करायची आहेत, पोलीस वकील नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही उतरत आहेत या दलदलीत त्यामध्ये तुमचेच पाईप असतील। आणि काव्य काही घाबरत नसते, काव्य म्हणते की हो दलदलीत तर मी उतरायचे ठरवलेलंच आहे, काय हात सुद्धा माझे घाण होतील आणि जसं मात्र पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घाण आवडत नाही, म्हणजे कसं की पाय पुसून तुम्ही आतमध्ये आलात म्हणून तुम्हाला म्हटलं आणि अगदी तसंच सेम टू सेम मला सुद्धा माझ्या आजूबाजूला घाण आवडत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तुम्ही माझी मदत करा। आणि हे बघा हो जरीही तुम्ही मदत केली नाही IAS झाल्यानंतर मी तुमची ट्रान्सफर करेल असं समजू नका तुम्ही। पार्थला मात्र हसू येत असते, तो गालातल्या गालात हसतोय आणि इन्स्पेक्टर साहेब आता रागानेच मानेंना आवाज देतात आणि यांना लिस्ट द्यायला सांगतो। तेव्हा बरोबर आता इन्स्पेक्टर साहेब ठिकाण्यावर येतो तर लगेच पार्थ थँक्यू बोलतो आणि त्याच्याकडे बघून हसतोय आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब बाजूला जातात आणि फोन करतात। आता एक म्हणजे तुम्हाला न्यूज द्यायची होती, एक मुलगी IAS बनायला निघालेली आहे, तिचं नाव काव्य देशमुख आहे आणि ती IIP रोडच्या मागे लागलेली आहे आणि हो मी तिला सांगितलं म्हटलं आणि ठीक आहे वेळच्या वेळीच मात्र मी तुम्हाला अपडेट देत राहील। आणि तेवढ्यात आता लिस्ट घेतल्यानंतर काव्या आणि पार्थ बाहेर येतात।
पार्थ आता काव्याचं कौतुक करतो. मानलंच तुम्हाला, खरंच काय मस्त अगदी बोलून तुम्ही त्यांच्याकडून शेवटी लिस्ट मिळवलीच. खरं तर तुम्हाला सांगतो, तो इन्स्पेक्टर आहे ना, तो मला अजिबात आवडलेला नाही आणि एकदा तुम्ही IAS झाला ना तर त्याची ट्रान्सफर कराच. तेव्हा आता काव्या म्हणते की तुम्ही काय बोलतात, तुमच्या बायकोला तिच्या अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी सांगतात. माझा नवरा मात्र असं नाही बरं का. आणि पार्थला हसू येते. त्यानंतर काव्या ती लिस्ट दाखवते आणि जेव्हा ती लिस्ट बघितली जाते तर दोघांनाही धक्का बसतो, कारण किती यंग लोक त्यामध्ये आता त्या IPI रोडवर आता गेलेली आहेत. त्यांचा खूप मोठे अपघात झालेले आहेत. 10 महिन्यात 13 लोकांनी येथे जीव गमावलेला आहे काव्या. आणि हे बघा देशमुख खरंच हे किती भयंकर आहे. आपल्याला असं म्हणजे या घरच्या लोकांना भेटायला हवं, त्यांचे दुःख आपल्याला जाणून घ्यायला हवेत आणि त्यांनी काहीतरी केलंच असेल. IIP रोड बद्दल त्यांचा जो राग आहे तो राग त्यांनी व्यक्त तर केलाच असेल, काहीच घडत नसेल. त्यांनी खूप प्रयत्न केले असतील परंतु काही होत नसेल, म्हणून शेवटी आता सगळं काही सोडून दिलं असेल. त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघा, आता जेव्हा ते सगळेजण तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांना कळेल त्यांच्या बाजूने उभी राहणारी कोणीतरी आलेली आहे म्हणून. त्यांच्यासाठी मात्र चिखलात उतरून साफसफाई करणारी कोणीतरी आलेली आहे असं त्यांना नक्कीच वाटेल. तेव्हा आता काव्या खुश होत पार्थकडे बघून हसते आणि चला असं म्हणते, चला निघूयात. पार्थ सुद्धा तिच्याकडे बघून हसतोय. आणि हे बघा, आता ही लिस्ट आपल्या हातामध्ये आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे पहिल्या 3 नावांच्या घरी तरी आपण जाऊयात. त्यांची विचारपूस करून मात्र आपण त्यांचं सगळं काही म्हणणं ऐकून घेऊयात. आणि चला असे बोलून आता ते दोघेही जायला निघतात. आणि तेवढ्यात काव्याला काहीतरी त्रास होतो. ती जोरात आई ग असं ओरडते आणि पडणार तोच लगेच पार्थ तिला धरतो आणि परत ती आता थोडीशी चक्कर आल्यासारखं होतं असतं आणि परत ती आता थोडीशी चांगली होते. तर पार्थ म्हणतो की काय होतं काव्या तुम्हाला. काव्या म्हणते की काही नाही, आता बरं वाटतं. आणि हे बघा चला जाऊयात. पार्थ म्हणतो की नाही, आता कुठेही जायचं नाही, आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते की नाही मी आता ठीक आहे चला. तर पार्थ म्हणतो की नाही काव्या, तुम्ही ठीक नाही, तुमच्या पोटामध्ये आपलं बाळ आहे आणि ते बाळ सुद्धा तुम्हाला म्हणत असेल की आई जरा दमाने घे, मर्दिनी व्हा, पण त्या बाळाला थोडासा श्वास घेऊन द्या. त्यावरती काव्या ऐकायला तयारच नसते. काव्या म्हणते की हे बघा मी ठीक आहे पार्थ, मला काही झालेलं नाही. पार्थ ऐकायला तयारच नसतो. पार्थ म्हणतो की एकदा सांगितलं ना काव्या नाही म्हणून. काव्या म्हणते की अहो काय करतात. आणि तो आता काव्याला जवळ घेतो आणि विचारतो की मला सांगा बाळ एका दिवसात बाहेर येतं का. काव्या नाही म्हणते. तर पार्थ विचारतो की 9 महिने तरी थांबावं लागतं ना. तसाच कोणताही प्रॉब्लेम असा चुटकीसर नाही ना सोडवता येत, त्याला काही टिप्स असतात आणि त्या सुद्धा फॉलो कराव्या लागतात. आजच्या दिवशी मात्र आपण त्या रस्त्याची पाहणी केलेली आहे, त्याबद्दल लिस्ट सुद्धा मिळवलेली आहे. तुमची बाकीची कामं राहिलेली आहेत ती आपण उद्या करूयात, आता प्लीज नकोय, आता घरी चला. तेव्हा आता काव्या म्हणते की अहो फक्त लिस्ट मधील पहिले 3 नाव. पार्थ ऐकायला तयारच नाही. पार्थ म्हणतो की नाही म्हटलं, तुमच्या काळजीपोटी तुम्हाला त्रास होतोय. काव्या म्हणते की देशमुख. तर पार्थ म्हणतो की नंदिनीला फोन करू का. काव्या लगेच म्हणते की धमक्या देऊ नका मला. तर पार्थ म्हणतो की नाही ना करायचं, मग चला घरी जायचं आहे. आणि तेवढ्यात पार्थला फोन येतो. पार्थ म्हणतो की थांबा मी फोन घेतो. आणि फोन घेतो तर हॅलो म्हणून त्याला धक्काच बसतो. तेव्हा आता इकडे संध्याकाळ होते आणि नंदिनी मात्र किचन मध्ये असते. तिने दूध तापायला ठेवलेलं असतं, पण तेवढ्यात मात्र दूध वर जात आहे आणि नंदिनीचं लक्ष नसतं. नंदिनी कसलं तरी विचारत असते आणि तेवढ्यात गाणं गुणगुणत आता हा जीवा तेथे येतोय आणि जीवा हे सगळं बघतोय आणि लगेच तो गॅस बंद करतो. ए करून नंदिनीला ओरडतो. तेव्हा नंदिनीच्या लक्षात येते आणि नंदिनी तसंच गरम पातेलं धरायला जाते तर तिला चटका बसतो. जीवा म्हणतो की नंदिनी अगं नक्की तुझं काय सुरू आहे, काय चालले बरं, तुझं लक्ष कुठे आहे, अगं काय झालं, तू काय इतकी शांत आहे, कसला विचार करतेस. तेव्हा आता नंदिनीला फार टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की जीवा हे बघा उद्या मला काव्यासोबत जायचं आहे, तेथे नवीन डॉक्टर असतील आणि हे बघा आपली केस मात्र त्यांच्याकडे नाही सोपवता येणार, मग नक्की मी काय बोलणार आहे, त्यांना मात्र काय सांगणार आहे आणि तेथे मात्र काव्य असेल आणि त्यानंतर मात्र ती 10 प्रश्न मला विचारेल. तेव्हा आता जीवा म्हणतो की हे बघ शांत हो, तुला जास्त भाजलं तर नाही ना, आग होत असेल बघू. आणि चल इतका विचार करू नकोस, आपण एक आयडिया करूयात, उद्या मात्र काव्याच्या सोबत तू पार्थ दादाला जायला सांगूयात. त्यावरती आता नंदिनी विचारते की मग नंतर काय करायचं आहे. जीवा म्हणतो की हे बघ अगं असं काय करतेस, अगं उद्याचं जे काही मरण आहे तर ते टाळूयात आणि कदाचित मात्र तोपर्यंत आपल्याला जी काही सरोगेट मदर आहे तर ती मिळू शकते आणि जर का ती मिळाली तर सरोगेशची आता ही ट्रीटमेंट करणारी तर ती डॉक्टर पुढची ट्रीटमेंट करेल आणि मग आपण तिच्याकडे जाऊयात. तेव्हा नंदिनी जीवाचा हात धरते आणि म्हणते की हे बघा जीवा, बाळासाठी आपण हे सर्व पाऊल उचलतोय, मग हे पाऊल आपलं चुकत तर नाही ना. आणि हे बघा जीवा, मी खरं सांगते की आपल्या बाळासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. त्या दोघांचंही बोलणं सुरू असताना तेवढ्यात आता पार्थ आणि काव्या तेथे आलेले आहेत. दोघांमध्ये आता चिडचिड सुरू असते कारण काव्याला तिकडे
पार्थकडे जायचं असतं, पण पार्थ तिला घरी घेऊन आलेला असतो. नंदिनी आणि जीवा आता त्यांच्याकडे बघतच असतात. काव्या म्हणते की हे बघा, तुम्ही काही कारण देऊ नका. तर पार्थ म्हणतो की हे बघा काव्या, उद्याचे दिवस तुम्ही फक्त नंदिनीच्या सोबत जा हॉस्पिटलला. आता हे ऐकल्यानंतर तर नंदिनीला धक्काच बसतो. ज्याची भीती होती शेवटी तेच समोर घडत आहे. तर जीवा आणि नंदिनी लगेच एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. आणि तेवढ्यात नंदिनी विचारते की पार्थ, अहो काय झालं, उद्या तुम्ही नाही जाणार आहात का काव्याच्या सोबत? तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघा, अहो उद्या ते बँगलोरचे क्लायंट येणार आहेत, त्यांच्यासोबत खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला काव्यासोबत हॉस्पिटलला नाही जाता येणार. काव्या आता पार्थकडे पाहत असते आणि आता पार्थला तर मीटिंग आहे, मग आता काय करायचं? नंदिनीला तर काव्यासोबत जायचंच नसतं, कारण तेथे गेल्यानंतर आता जे काही आता प्रश्न विचारले जातील, जे काही समोर येईल, शेवटी त्याचीच भीती होती. आता पार्थला जायचं सांगायचं होतं आणि त्यात म्हणजे पार्थला तर सुट्टी नाही म्हणतो. मग आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. पार्थ लगेच नंदिनीला विचारतो की मला काय वाटतं नंदिनी, तुम्ही जाताल का काव्याच्या सोबत? आणि उद्या तर तुम्ही हॉस्पिटलला जाणारच असाल, कारण तुमची सुद्धा केस हँडओव्हर करणार असेल. तेव्हा आता नंदिनी हो हो करते आणि म्हणते की हे बघा पार्थ, अहो मी काय म्हणते की मला उद्याच्या ऐवजी परवा जायचं होतं. आणि तेवढ्यात जीवा सुद्धा म्हणतो की हे बघ पार्थ दादा, अरे काव्याला जर तुमच्यासोबत जायचं असेल, तुझ्यासोबत, तर मग तर पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. पार्थ तिला विचारतो, खुणावतो, नक्की काय आहे? काव्याला हसू येते आणि काव्या जोरजोराने हसते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं की खरंच मी चिडलेले आहे का म्हणून? तेव्हा आता पार्थ विचारतो की म्हणजे काय? तर काव्या आता लाडत येते आणि लाडत येऊन म्हणते की अहो हे बघा पार्थ, मी खरंच नाही चिडले हो, आणि हे बघा पार्थ, तुम्ही तुमच्या मीटिंगला जाऊ शकतात, मी जाईन ताईच्या सोबत. तेव्हा आता पार्थ खुश होतो आणि म्हणतो की काय बोलतात, मला तर असं वाटलं होतं की परत तुम्ही रुसल्या की काय. तेव्हा आता पार्थ आणि काव्या या दोघांचं गोडाचं भांडण सुरू असतं आणि त्यानंतर मात्र नंदिनी आणि जीवा तर यांना धक्काच बसतो, कारण त्यांना ज्याची भीती होती शेवटी तेच त्यांच्यावर आलेलं असतं. शेवटी नंदिनीलाच आता पार्थ जायचं सांगतो. पार्थ आता नंदिनीला म्हणतो की हे बघा नंदिनी, तुम्ही परवा ऐवजी उद्या जाताल का काव्याच्या सोबत असं विचारतो. तेव्हा आता जीवा आणि नंदिनीला धक्का बसतो. काव्या नंदिनीच्या जवळ येते आणि म्हणते की पार्थ, तुम्ही काय विचारतात, जाताल की म्हणजे काय? अहो आम्ही सख्या बहिणी आहोत आणि त्यात म्हणजे आमची प्रेग्नेन्सीची जर्नी आहे तर ती आम्ही एकत्र करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी तर आहोत आणि एकमेकींच्या बहिणी सुद्धा आहोत, जे काही असेल ते एकमेकींच्या सोबतच, हो की नाही ताई? तेव्हा नंदिनी फक्त मान डोलावते हो म्हणून. आणि तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की मी उद्या नक्की जाईल काव्याच्या सोबत. तेव्हा पार्थ खुश होत म्हणतो, नंदिनी तुम्ही आहात ना म्हणून मला काही टेन्शन नाही आणि मी आता निश्चिंत आहे, मी माझी मीटिंग वगैरे करेल. तेव्हा लगेच आता पार्थ हा काव्याला म्हणतो की हे बघा काव्या, अहो चला तुम्हाला गरम पाणी द्यायचं आहे, तुमचे पाय शेकायचे आहेत ना. आणि तेव्हा ते दोघे आपल्या रूममध्ये निघून जातात. तर नंदिनी जीवाला म्हणते की बघा तुम्ही काय म्हणाले होते की आता आपण पार्थला काव्यासोबत जायला सांगणार होतो, पण शेवटी पार्थनेच मला जाण्यासाठी सांगितले. त्यावरती आता जीवा विचार करतो आणि नंदिनीला म्हणतो की आपण एक काम करूयात, तू मात्र आता काव्यासोबत उद्या आईला पाठव, म्हणजे आईला तिच्यासोबत तू जायला सांग आणि तू आजारी असण्याचं नाटक कर. तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो नाही, पण पुढे काय सांगणार आहोत? प्रत्येक वेळेस आपण काय कारण देणार आहोत बरं? आता हे काय झालं, आजचं मरण हे उद्यावर टाकण्यासारखंच झालेलं आहे ना, आणि जाऊन द्या, त्यापेक्षा मी काव्याच्या सोबत जातेच, जे होईल ते होईल असं ठरवते. तेव्हा आता जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, मी आहे ना तुझ्या सोबत, तू नको टेन्शन घेऊ, काहीतरी मार्ग निघेल. आणि हे बघ मला मात्र माझं गट फिलिंग सांगत आहे की आपल्याला मात्र आपली सरोगेट मदर लवकरच मिळणार आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो ना, बाळ जसं आपल्या आई वडिलांना निवडतं तसं आपली सरोगेट मदर आहे ती आपल्याला शोधत आली पाहिजे. त्यावरती आता जीवा म्हणतो की हे बघा गुरुजी सुद्धा म्हणाले की तुमचं उत्तर तुमच्या समोरच असेल, मग तेच तर उत्तर लवकरात लवकर शोधून दे, मग तर झालं. म्हणून आता जीवा नंदिनीला मिठीत घेतो आणि तिला सावरतो. नंदिनीच्या डोळ्यात पाणी येते, कारण आता इतकं बाळाला म्हणजे काय करायचं मॅनेज, हे सगळं काही तिला आता अगदी वाईट वाटत असतं. त्यानंतर आता सकाळ होते. नंदिनी आणि काव्या हे आता हॉस्पिटलला आलेले आहेत, डॉक्टरच्या केबिनमध्ये असतात. तर डॉक्टर म्हणतात की सॉरी, जरा मी घाईतच आहे आणि तुमची केस मी ज्यांना सोपवलेली आहे त्यांना मी सगळं काही समजावलेलं आहे आणि ज्यांना ही केस हँडओव्हर करणार आहे तर त्यांना सुद्धा ते बोलावतील. तेव्हा काव्या विचारते की नवीन डॉक्टरचं नाव काय म्हणालात? तर आता डॉक्टर म्हणतात की डॉक्टर नवीन जे आहेत ना तर त्यांचं नाव आहे आर्यन सावंत. तेव्हा आता नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे ओके. तर डॉक्टर म्हणतात की चला आता मला खरंच खूप इमर्जन्सी आहे, मी आता निघते, तुम्ही इथेच बसा, नर्स येतील आणि तुम्हाला बोलवतील. तेव्हा आता नंदिनी म्हणते की थँक्यू डॉक्टर. त्यानंतर आता डॉक्टर जातात. तर काव्या ही नंदिनीला म्हणते की ताई हे बघ ना, अगं मला मान्य आहे आणि हे बघ ताई, अगं डॉक्टर तर चेंज होतच असतात, परंतु हे प्रेग्नेन्सी वगैरे आहे ना त्यामुळे जरा आपले फिमेल डॉक्टर असतील तर बरं झालं असतं, कारण काव्याला मात्र आता लेडी डॉक्टर हवे असतात. आणि आता हे तर आहे आर्यन
आर्यन सावंत म्हणजे जेंट्स, आणि काव्याला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असतं. त्यावरती नंदिनी आता काव्याला समजावते, अगं हे बघ मी तुझं समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात घे, आपल्या आईच्या सुद्धा 3 डिलिव्हरी झालेल्या आहे आणि कोणी आता डॉक्टर आपले जे काही प्रसूती आहे तर ते कोणी केल्या तर आता ते मेलच होते आणि उत्तम डॉक्टर होते आणि डॉक्टर सुद्धा आता उत्तम सगळं काही हँडल करू शकतात. आणि हे बघ मी समजू शकते, परंतु आपल्याकडे काही पर्याय आहे का? नाही ना. त्यावरती काव्या म्हणते की हो ना ताई, तू म्हणते ते बरोबर आहे, परंतु आपल्याला जे काही होत आहे, जे आपल्याला सांगायचं आहे, आपण ते न बोलता डॉक्टरांना जर कळाले तर ताई ते आपल्यासाठी सोपं असतं की नाही. आणि हे बघ असतील ते चांगलेच असतील, पण मला हेच कळत नाही, मला खरंच खूप अवघड फील होतं, कारण हे सगळं आपण कसं सांगायचं त्यांना, त्यांच्याबरोबर हे सगळं कसं एक्सप्लेन करायचं, त्याचं मला भीती वाटते. तेव्हा आता नंदिनी म्हणते की बघूयात, तर काव्या म्हणते की ठीक आहे बघूयातच. आता कोण आहेत ते आर्यन सावंत. तेवढ्यात नर्स येतात. नर्स आता म्हणतात की चला तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलेलं आहे. काव्याचा जीव धाकधूक होत असतो. नंदिनी तिला म्हणते की चल, आणि तेव्हा नंदिनी आणि काव्या मात्र डॉक्टरांच्या केबिन मध्ये येतात, परंतु डॉक्टर आता खुर्ची पलटी करून तिकडे तोंड करून बसलेले आहेत, म्हणजे नंदिनी आणि काव्या यांच्याकडे पाठमोरे. तर आता नंदिनी म्हणते की डॉक्टर, त्यावरती आता लगेच डॉक्टर तिकडूनच असे बोलतात की तुमच्या केसेस मी वाचल्यात, परंतु थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे. तर नंदिनी आणि काव्या एकमेकींकडे पाहत असतात आणि डॉक्टर विचारतात की मला एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी काव्या कोण आणि नंदिनी कोण आहे. तेव्हा आता काव्या डायरेक्ट स्पष्ट तोंडावरच बोलते आणि तुमची खुर्ची वळल्यानंतरच मात्र ते तुम्हाला कळेल. तेव्हा आता नंदिनी काव्याला शांत राहायला खुणावते. काव्या म्हणते की काय म्हणजे, तर डॉक्टर म्हणतात की हो ते खरं आहे. तेव्हा मात्र आर्यन यांना फसवलेलं असतं. आर्या मात्र आता ही मेल डॉक्टरच्या आवाजात बोलत असते, परंतु जेव्हा आता ती खुर्ची आपली पलटी करते आणि बघते तर काय, आता खूप मोठ्याने हसते. काव्या आणि नंदिनी बघतच असतात आणि ही तर आर्या. तर आर्याला बघून आता त्या अगदी खुश होतात आणि घट्ट मिठी मारतात आणि तिघी आता एका आवाजात ओरडतात की नंदिनीच्या नावाने चांग भलं, गणपती बाप्पा मोरया. आणि तिघी आता ह्या आर्या, काव्या आणि नंदिनी इतक्या खुश होऊन हसत असतात, जोरजोराने ओरडतात. आणि आता काव्या तिला म्हणते की आर्या मोहिते सावंत, मी तर अजून जरा सुद्धा बदललेले नाहीत, पण खरंच मज्जा आली बरं का. लहान असताना मात्र आता आपण जे काही मोहित्यांच्या गणपतीला ओरडायचो आणि तसंच आपण आता ओरडलो. तेव्हा आता नंदिनी म्हणते की पण एक मिनिट, आता मात्र डॉक्टर मंजिरी आम्हाला असे सांगून गेल्यात की डॉक्टर आर्यन सावंत तुम्हाला भेटणार आहेत, म्हणजे कसं की प्रँक करणं ते अजून सुद्धा सोडलेलं नाहीस तू आर्या. तर आर्या खूप खुश होत हसत असते. तेव्हा लगेच आता आर्या म्हणते की हो, प्रँक साठी मी काही पण करू शकते हे तुम्हाला माहितीच आहे, आणि मीच त्यांना सांगितलं होतं की नाव मात्र त्यांना आर्यन सांगा. काय मग कसा वाटला माझा प्रँक आणि कसा वाटला डॉक्टर आर्यनचा आवाज. नंदिनी आणि काव्या दोघी हसतात. तेव्हा नंदिनी म्हणते की हो कमालच, आणि आत्ताच विचारणार होते की तू असा पुरुषी आवाज कसा काढला तो. तेव्हा मात्र आता आर्या खुश होत म्हणते एपक ॲपच्या जोरावर मात्र कोणताही आवाज आणि कोणताही तुम्ही आता काही पण करू शकतात. आणि मुळात म्हणजे जेव्हा मला पेशंटची नावं कळाली ना, आणि ह्या तर माझ्या बहिणी आहेत, तेव्हा आता लगेच काव्या म्हणते की अगं आर्या नको ग, किती विचित्र वाटतं का आता कानाला ते ऐकायला बहिणी बहिणी. तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं तुला आठवतं का काव्या, निशा काकीने हिला किती समजावलं होतं बहिणी, आणि हिला बहीण म्हणायचं सांगितलं होतं, पण नाही आम्हाला तर बहिणीच म्हणायचं आहे. आणि मी त्यांना म्हटलं की ह्या माझ्या बहिणी आहेत आणि त्यांना नॉर्मल कसं भेटायचं बरं, मग लाईफ मध्ये काहीतरी ड्रामा तर हवा आहे ना, आणि म्हणून म्हटलं की नावामध्ये जरा काहीतरी आता मॉडिफाय करावं, म्हणजे चेंज करावं. आता ह्या सगळेजणी इतक्या हसत असतात कारण आर्याने मात्र मस्त त्यांची गंमत केलेली असते. आणि तेवढ्यात आर्या आपल्या हातातल्या घड्याळात पाहते आणि त्या दोघींनाही बसायला सांगते. तेव्हा आता त्या खाली बसतात. काव्या म्हणते की हे बघा बेसिकली म्हणजे आर्या मॅडम यांना काहीतरी ड्रामा होता आणि म्हणून त्यांनी आपल्याला उल्लू बनवलं. आणि तेवढ्यात आता लगेच आर्या म्हणते की बनायचं काय त्यात, तर काव्या लगेच उठते आणि आता आर्याचे कान पकडते, तर आर्या तिचे कान पकडते आणि दोघी भांडायला सुरुवात करतात. नंदिनी त्यांचं भांडण सोडवायला येते आणि आता इतक्या ओरडत असतात आणि तेवढ्यात नर्स धावतच येतात. नंदिनी त्यांना म्हणते की लहान आहेत का तुम्ही, आणि नर्स विचारते की काय झालं इतक्याने का ओरडलात. तेव्हा आर्या म्हणते की यांच्या बाळाने किक मारली. तेव्हा आता नर्स म्हणतात की ओके अच्छा मग ठीक आहे, आणि आता हे तिघी खूपच हसतात. तेव्हा आता काव्या म्हणते की काय किक मारली म्हणते, अगं 1 नंबरची फेकूक आहे. आणि तेव्हा नंदिनी म्हणते की अगं ते काही तिचं आत्ताच नाही, एकदा मात्र सुट्टीत दुपारी तू मी आर्या आपण तिघीही काडीच पिटी असं घेऊन काड्यांचं घर तयार करत होतो, आणि तेव्हा तुम्हाला आठवतच असेल कारण ही मुलगी म्हणाली ती ऍक्टिंग ती करत होती ना, काडी जशी तिची पेटत आली तर आता नाकाजवळ आली. तेव्हा आता ही आर्या मात्र खूपच घाबरली आणि आता ती काडी तिने कुठे फेकून दिली तर निर्माल्याच्या टोपलीमध्ये, आणि ती निर्माल्याची टोपली आहे तर ती जळाली, आग लागली तिला. आणि मग मात्र आर्या मॅडम काय म्हणाल्या तर नंदिनी म्हणते की हो मी सांगते वीज पडलेली आहे वीज, आणि ते पण निर्माल्याच्या टोपलीमध्ये. सिरियसली
तेव्हा आता आर्या हसते आणि म्हणते की हो खरंच पडली होती. आणि काव्या म्हणते की अगं बाय द वे किक मारायला अजून टाइम आहे, कारण 4था महिना आहे आणि आत्ताच माझी चोरोटी झालेली आहे. आणि आता आर्या विचारते की अगं क्या बात है. नंदूला विचारते की नंदू तुझा कितवा आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते की दुसरा. आणि तेवढ्यात काव्या आता नंदिनीकडे बघते आणि नाही असं म्हणून तिसरा आहे असं सांगते. नुकताच नंदिनी ताईला 3रा महिना लागलेला आहे असं सांगते. ते ऐकून आता आर्या म्हणते की हो क्या बात है, वा 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 वा. नंदिनीचा चेहरा मात्र पडतो, कारण तिच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते फक्त तिलाच माहिती असते. तेव्हा आता नंदिनी मात्र आता अगदी खाली आपल्या पोटाकडे पाहत असते आणि त्याच वेळेस आणि आर्या तिच्याकडे पाहत असते. आर्याच्या सगळं काही लक्षात येत असेल बहुतेक. तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघून हसते, कारण नंदिनीच्या चेहऱ्यावरूनच आर्याने खूप काही ओळखलेलं असतं. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता नंदिनी आणि आर्या एकमेकींशी बोलत आहे. नंदिनी म्हणते की आपल्यातील हे सिक्रेट आहे, मी कधीच कोणाला नाही सांगितलं. तेव्हा आता आर्या म्हणते नंदू आपल्यामध्ये काही ना काही नेहमीच सिक्रेट असतात, म्हणून ती आता नंदिनीच्या पोटाला हात लावते. नंदिनी खूपच घाबरते आणि ती जीवाला फोन करते. जीवाला सर्व काही सांगते. जीवा विचारतो की आता काय करणार आहे. नंदिनी म्हणते की अहो आता. आणि तेवढ्यात काव्य ही नंदिनी ताई करत बाहेर येते आणि नंदिनी ताई असं म्हणते. तर नंदिनी विचारते की मला आतमध्ये बोलावलं का. तर काव्य म्हणते की नाही बोलावलं. आणि आर्या तुला काही बोलली का असं विचारते. तेव्हा काव्य म्हणते की हो बोलली ना. तर नंदिनी खूपच घाबरते आणि जीवा सगळं काही यांचं फोनवर बोलणं ऐकत असतो, कारण त्याचा फोन नंदिनीचा चालूच असतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.